कुठं संध्या, कोण संध्या? सर दचकून पाहतात. संध्या कुठंच नव्हती. सर्वांनी आधीच पाहिलं होतं की एकटा नारायण बडबड करत होता. आणि मग नारायण घाबरला, तर इकडे तिकडे पाहायला लागला. संध्या कुठंच नव्हती. एकदम संध्या गायब. नारायण म्हणाला, तुम्हाला पण ती पळाली असेल. मामाने सांगितले, अहो आमच्या गावात संध्या नावाची कोणी मुलगी नाही. नारायण घाबरला, नाही आपल्याच गावातली आहे ती तुम्हाला ओळखते, ती म्हणजे त्यांच्याच गल्लीत तुम्ही राहते. मामा म्हणाले, नाही नाही आमच्या गल्लीत कोणीच संध्या राहत नाही. बाकीचे लोक होते तेही म्हणाले, नाही नाही आमच्या गावात संध्या नावाची कोणीच मुलगी नाही. कसं काय सांगतो तू? नारायण तुला वेळ लागला का काय? नारायण एकदम घाबरला. आजूबाजूला बघतोय कोणीच नाही. चंद्रप्रकाश, दाट झाडी, ते झाडांची सावली. त्यांनी मोठमोठ्या आरोळी मारायला सुरुवात केली. हे संध्या तू कुठं पळून गेली? अहो हे माझे मामा आहेत, तू काय घाबरतेत? ये लवकर ये पुढे. पण संध्या असेल तर येईल ना. नारायण इकडे तिकडे बघतोय. मग मामा घाबरले. मामा म्हणाले, हे बघ संध्या वगैरे कोणी नाही, चालतो लवकर घरी. नारायण मात्र घाबरला. सर्व एकदम बोलले, नारायण